आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे पाठदुखी व मणके विकार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 75 रुग्णांची तपासणी. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू आहे. श्रीमती सीमा शेटिया. आचार्य आनंद ऋषीजींच्या प्रेरणेने हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सेवेचे कार्य सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुग्णसेवा मिळावी यासाठी रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू आहे. समाजातील गरजू रुग्णांना मोफत व अल्प दरात रुग्णसेवा मिळावी यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेतली जातात. ही कौतुकास्पद बाब आहे. शिबिराच्या माध्यमातून शेटिया परिवाराला रुग्णसेवेची संधी दिली आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू राहील असे प्रतिपादन श्रीमती सीमा शेटिया यांनी केले. आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे पाठदुखी व मणके विकार तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गीय लक्ष्मीकांतजी शेटिया यांच्या स्मरणार्थ श्रीमती सीमा शेटिया CA, प्रणेश शेटिया CA, सौ सलोनी शेटिया, कुमारी प्रतीक्षा शेटिया व शेटिया परिवाराच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित शेटिया, निलेश छाजेड, सौ सारिका छाजेड, सौ सारिका पारख तसेच गणेश कांकरिया, गौतम चोरडिया, राजेंद्र तातेड, धन्यकुमार बर्मेचा, आमोद बोथरा व मित्र परिवार, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, सुभाष मुनोत, अभय गुगळे, प्रकाश छल्लानी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर भरत जगताप, डॉक्टर विशाल शिंदे, डॉक्टर रोहन धोत्रे, डॉक्टर श्रीकांत दलाल आदी उपस्थित होते. CA सौ सलोनी शेटिया म्हणाल्या, शेटिया परिवाराला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली आहे. हे शेटिया परिवाराचे भाग्य समजते. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना मोफत व अल्प दरात उपचार करून त्यांना बरे केले जाते. यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. मैं सलोनी प्रणेश जी शेठिया, मैं लक्ष्मीकांत जी शेठिया जी की बहू हूँ. वे हमारा पप्पा जी है. सर, जो मेरे लक्ष्मीकांत जी शेठिया पप्पा जी के साथ संपर्क आया वो 1 महीने का ही था. जब वो घर पे आए, फर्स्ट टाइम मुझे मिले, जितने प्यार से उन्होंने मेरे से बात की, जिस वे में उन्होंने मुझे बेटी जैसे अपनाया, वो पल बहुत अस्मरणीय था. उनकी हर पल हर दिन कमी मुझे भाती है. उनके जैसी पर्सनालिटी एक्चुअली मैंने आज तक किसी को देखा नहीं. 1 महीने में जो मेरे साथ उनका संपर्क रहा, उन्होंने मुझे सलोनी से सोनू बनाने में टाइम नहीं लगाया. मुझे एकदम बेटी जैसे रखा, एकदम बेटी जैसे प्यार दिया. मैं कभी बहू जैसे रही नहीं उनके पास. तो उनका प्यार हर दिन खलता है. उनका जो सपोर्ट सिस्टम हमारे घर में रहा है, वो हर दिन हमें उनकी कमी खलती है. मैं प्रे करती हूँ उनका सोल जिधर भी हो एकदम पीस में रहे. और उनकी जैसे एकदम अचानक डेथ हुई, तो मैं यही चाहती हूँ कि हम ये हार्ट कैंप के इससे कि किसी के भी लाइफ में ऐसा कुछ प्रॉब्लम आए ना, इसीलिए हमने हार्ट कैंप आयोजन किया है. और हम आई एम्बुलेंस की पप्पा जी की बहुत इच्छा थी, इसीलिए हमने आई एम्बुलेंस भी डोनेट किया. और ऐसे ही समाज वर्क जैसे पप्पा जी के कदमों पे चले हैं पप्पा जी, उनके कदमों पे भी हम चलेंगे, ऐसे हमारी इच्छा है. और ऐसे ही सोशल वर्क हम शेठिया परिवार की ओर से सीमा जी शेठिया, प्रणेश जी शेठिया, प्रतीक्षा जी शेठिया की ओर से हर वक्त करते रहेंगे. प्रणाम. जय जी हॉस्पिटल ने जो हमें ये बिग अपॉर्चुनिटी और मौका दिया, इसलिए खूप खूप धन्यवाद. थँक्यू. गणेश कांकरिया म्हणाले, आमचे मित्र स्वर्गीय लक्ष्मीकांत शेटिया यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान लाभत होते. जीवदया ग्रुपच्या माध्यमातूनही त्यांनी गोसेवेचे कार्य केले आहे. शेटिया परिवाराने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून गरजवंत रुग्णांसाठी चांगला उपक्रम केला आहे. स्वर्गीय लक्ष्मीकांतजी शेटिया यांना स्मृतिदिनानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लक्ष्मीकांत हस्त ठेवता 1 वर्ष पहिले सहज गेले. म्हणजे कोणाला त्रास दिला नाही, काही नाही. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे जो कॅम्प होतोय, ते सर्व गरजू जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी एक खूप चांगला
कॅम्प या शेट्या परिवाराने इथे दिला आहे. त्यानंतर आय कॅम्पसाठी जी अँब्युलन्स असते, मोबाईल अँब्युलन्स, ती पण आज शेट्या परिवारातर्फे इथे देण्यात आली. आमचे मित्र लक्ष्मीकांत यांच्याबद्दल काय सांगायचं, थोडक्यात त्यांचं सांगतो की एकदम सोशल वर्कर, जिथे जी गरज असते त्या गरजेप्रमाणे ते काही एकदम असे काही डोनेशन देऊन द्यायचे. कोणाला गरज असेल त्यांना काही पण दे, त्यांच्यातर्फे पैसे असू द्या, रुग्णांची सेवा असू द्या, किंवा आमची जे जैन सोशल फेडरेशन तर्फे गोशाळांसाठी जी आमची जीवदया एक ग्रुप चालतो, त्यासाठी ते केव्हाही त्यांचं हजर राहायचे. आमच्या संघटनांनी खूप चांगलं सोशल वर्क केलंय. आनंद ऋषीजी हॉस्पिटल तर्फे शेट्टी परिवाराचा मी खूप खूप ऋणी आहे. येथे जो कॅम्प दिला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर भरत जगताप म्हणाले, पूर्वी समाजामध्ये मणके विकाराच्या ऑपरेशनमुळे पायाची ताकद जाते, रुग्ण दगावतो अशा प्रकारची भीती होती. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानामुळे व उपलब्ध सोयीसुविधांमुळे दुर्बिणीद्वारे चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. मणके विकारसंबंधी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नमस्कार, मी डॉक्टर भरत जगताप. मी एक स्पाईन सर्जन आहे, म्हणजे मणक्याचा तज्ज्ञ. मी सध्या इथे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ डॉक्टर म्हणून काम करत आहे. आपल्या इथं मणक्याच्या सर्वच प्रकारच्या सर्जऱ्या होतात. आणि पहिल्या काळात ज्या सर्जरीज घाबरत, म्हणजे सोशली स्टिग्मा म्हणतो आपण, जे सामाजिक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, समाजाची जी भीती आहे ती आपण टाळून जास्तीत जास्त आपण या हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या विकाराचा जे इलाज होतात त्याचा उपयोग करून घ्यावा. आणि पहिल्यापासून करून पहिले आपल्या इथे आता हॉस्पिटलमध्ये दुर्बिणी थ्रू आणि ओपन दोन्ही सर्जऱ्या होतात. पहिल्या काळी जे समाजामध्ये जी भीती होती की पायाची ताकद जाते किंवा पेशंट जगत नाही, ते तसं काही नाही आहे. आता तंत्रज्ञान इतकं हे झालं आहे, उपलब्ध आहेत सगळ्या सोयीसुविधा, आणि तंत्रज्ञानसुद्धा इतकं प्रगत झालं आहे की त्यामध्ये आपण छोट्याशा की होलने सुद्धा सर्जरी करू शकतो. त्याला आपण दुर्बीण थ्रू सर्जरी करू शकतो आणि ओपनही सर्जरी करू शकतो. दुर्बीण थ्रू सर्जरी केली की त्याचे रिझल्ट चांगले असतात, आणि ती सुविधा इथे आपण आनंद ऋषीला उपलब्ध करून दिलेली आहे. तर सर्व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती. ज्या आपण सर्व सर्जरी करणार आहोत, दुर्बीण थ्रू असेल किंवा ओपन असेल, त्या सर्व सर्जरीज आपल्या महात्मा फुले आरोग्य काय म्हणतात योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा आपण सर्व लोकांनी याचा लाभ घेऊ शकता. संतोष बोथरा म्हणाले, स्वर्गीय लक्ष्मीकांत शेटिया यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असा शेटिया परिवार आहे. शेटिया परिवाराने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून स्मृती जपण्याचे कार्य केले आहे. स्मृती दिन कसा साजरा करावा याचा चांगला पायंडा शेटिया परिवाराने पाडला आहे. आनंद ऋषीची हॉस्पिटलमध्ये सेवाभावी वृत्तीने आरोग्य सेवेचे कार्य होत आहे. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे योगदान लाभत असते. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुग्णसेवा मिळावी हे आचार्य आनंद ऋषीजींचे स्वप्न साकारण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य अत्यंत तळमळीने कार्य करीत आहे. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, आणि त्या सेवेचं व्रत, सेवेचं पुढं कार्य या परिवाराने तो जपला. आणि पुढे आज मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने त्यांचे पुत्र, त्यांच्या मिसेस आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्याने आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आपल्या त्या स्मृती पुन्हा या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने जपल्या. तर त्याबद्दल मी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या वतीने त्यांचा फार धन्यवाद देतो. तर समाजासाठी एक नवीन उदाहरण तुम्ही निर्माण केलं, आणि हे फक्त मेडिकल कॅम्पपर्यंतच न थांबता त्यांनी एक लहान ॲम्ब्युलन्स, आज जे नेत्र सेवा आज जवळजवळ 5 जिल्ह्यांमध्ये आनंद ऋषीची नेत्रालय काम करत आहे, आणि जवळजवळ 1,25,000 पेक्षा जास्त सर्जरी मागच्या 7 वर्षांमध्ये आपण केलेले. आणि समाजातील प्रत्येक घटकाचा इथे सेवा व्हावी, आणि झोपडीतून त्या गावातून पेशंट घेऊन यायचं आणि त्यांना ऑपरेशन करून परत 2.5 दिवसांनी त्यांना नेऊन सोडायचं.
हे एवढं महत्वपूर्ण कार्य आनंद ऋषी हॉस्पिटलचे जवळजवळ 250 लोकांचा स्टाफ हे काम मागच्या 7 वर्षांपासून करीत आहे. पण त्यासाठी एक व्हेकलची गरज असताना या परिवाराने इमिजिएट ती एक गाडी आज उपलब्ध करून दिली. त्याही गाडीचं आज उद्घाटन आज होणार आहे आणि या निमित्ताने आज लक्ष्मीकांतजींचं पूर्ण जिल्ह्यामध्ये एक ती ॲम्ब्युलन्सच्या माध्यमामध्ये त्यांच्या स्मृती जपल्या जातील आणि एक नवीन उदाहरण समाजासाठी या माध्यमाने जाईल. मी आदरणीय श्री लक्ष्मीकांतजी शेटे यांनाही स्मृतिपुष्प वाहतो आणि आमचं संपूर्ण आनंद ऋषी हॉस्पिटल परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि हे समाजाचं ऋण अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे सामाजिक प्रकल्प करून साजरा करूया आणि समाजासाठी पण एक वेगळं उदाहरण या माध्यमाने आपण देऊया. आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पुन्हा संपूर्ण जे काही शेटिया परिवार त्यांचं सहर्ष स्वागत करून त्यांना एक फार फार धन्यवाद देतो की समाजासाठी एक नवीन उदाहरण आपण या माध्यमाने आपण उपलब्ध करून दिलं. त्यांचे मेवणे मुद्दामूल असोसिएशनहून आज संपूर्ण छाजेड परिवार आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आणि आपल्या प्रियजनांचे जे काही स्मृती काही कार्यक्रम आहेत त्यासाठी आलेले त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आज डॉक्टर जगताप सर त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. डॉक्टर शिंदे त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ज्या विश्वासाने आत्मीयतेने आज आलेल्या सर्व पेशंटची चांगली सुश्रुषा व्हावी आणि त्यासाठी जास्तीत जास्त कार्य तुमच्या हातून घडावे यासाठी तुमच्या शुभेच्छा देऊन आलेल्या सर्व रुग्णांचं सहर्ष स्वागत करू आणि करून ज्या विश्वासाने आपण आनंद ऋषी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात आलेले आहेत आणि महात्मा ज्योतिबा जीवनदायी योजना अंतर्गत जे काही ऑपरेशन्स आहेत तेही 100% 100% विनामूल्य होती. तर त्याच्याबद्दल कोणती शंका बाळगण्याचं कारण नाही. आलेल्या सर्व रुग्णांचं सहर्ष स्वागत करून पुन्हा शेटिया परिवार आणि लक्ष्मीकांत शेटिया परिवार त्यांचे पुत्र त्यांच्या पुत्रवधू त्या सगळ्यांना फार फार धन्यवाद देतो आणि ते थांबतो. डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. या शिबिरात 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आपण ज्या काही सर्जरीज होतात त्या मोफत करतो. तर आज आपण मोफत पाठदुखी व मणके विकार तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि या तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर भरत जगताप, डॉक्टर विशाल शिंदे, डॉक्टर रोहन धोत्रे व पुण्याचे रुबी हॉलचे डॉक्टर श्रीकांत दलाल या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिराचे जे आयोजक आहेत ज्यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मीकांतजी शेटिया यांच्या स्मरणार्थ आज शेटिया परिवाराने हा कॅम्प आयोजित केलेला आहे. आज लक्ष्मीकांतजी शेटिया यांचा पहिला पुण्यस्मरण आहे. तर त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली व सर्व शेटिया परिवार श्रीमती सीमाजी शेटिया, प्रणितजी शेटिया, सलोनीजी, प्रतीक्षाजी व सर्व शेटिया परिवाराचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. आदित्य शेटिया, निलेशजी छाजेड, सौ सारिका छाजेड, सौ सारिका पारख आणि सर्व जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपल्या शिबिराचे आयोजक लक्ष्मीकांत शेटिया याच्याबद्दल मी फक्त 2 शब्द सांगतो. त्यांनी 80 क्षेत्र तयार करण्याकरता आमच्याबरोबर 6 वाजता ते हजर राहायचे आणि इतकं भरपूर भरून काम केलं की सगळ्यांच्या पहिले ते येऊन आम्हाला फोन करायचे की त्याला आम्ही आलो. तर या अशा लक्ष्मीकांत शेटियाला आम्ही जैन सोशल फेडरेशनच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी फार थोर कार्य केलेले आहे. मी शेटिया परिवाराचा आभार मानण्याकरता उभं राहिलो आहे. श्रीमती सीमाजी शेटिया, शेटिया प्रणयजी, तो सलोनीजी शेटिया, तो प्रतीक्षाजी शेटिया, पण प्रतीक्षाजी शेटिया, तो शेटिया परिवार यांचा मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. तुझे आजच्या शिबिरात डॉक्टर भरत जगताप, डॉक्टर विशाल शिंदे, डॉक्टर रोहन धोत्रे, श्रीकांत दलाल, डॉक्टर श्रीकांतजी दलाल यांचं मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. सगळ्या रुग्णांचं मी अत्यंत आभार मानतो. जय महावीर, जय आनंद.